लगेच भाग्यवान आहे असं तुकाराम महाराज म्हणत नाही. संसार करण्यापेक्षा भक्ती करणं, जन्ममरण भोगण्यापेक्षा देवाच्या दर्शनाकरता प्रयत्न करणं हे भाग्यच आहे. गोष्ट बरोबर आहे, पण त्याच्यातल्या देशात खऱ्या भाग्याचा विचार जर करायचा झाला, नुसती भक्ती केली की माणूस भाग्यवान म्हणता येत नाही. कारण काय, भक्ती करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा दंभानं भक्ती करणारे, ढोंगानं भक्ती करणारे, लोकांना फसवण्याकरता भक्ती करणारे असे लोक जगामध्ये जे आपल्याला पाहायला सापडतात, ते जगाला फसवू शकतात पण देवाला आणि संसाराला फसवू शकत नाही. विठ्ठल फसवता येत नाही आणि देवालाही फसवता येत नाही. कारण देवाला आणि संताला दोघाला अंतरंग कळतं. बाहेरचं पाहणारी माणसं भुलून जातात, बाहेरचे माणसं फसवू शकतात बरं का. आणि ढोंगानं सोंगानं मनुष्याला देव भेटत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. मनुष्याला कसं असतं बघा, तुकाराम मला सांगतात, मनुष्य जोपर्यंत ढोंग करतो आणि त्याचं ढोंग जोपर्यंत उघड पडत नाही, दंभ उघडा पडत नाही, तोपर्यंत काही गोष्टी चांगल्या चालतात. काय काय चालतात? तुकाराम महाराजांनी सांगितलं, दंभे कीर्ती पोट भरे मानी जन. महाराज सांगतात, दंभ करणाऱ्या माणसाची कीर्ती होते. वा वा वा, काय भक्त, काय मोठी तिची ज्ञानाची अवस्था, असं माणसं त्याच्याबद्दल सोंग करणाऱ्या माणसाच्या बद्दल बोलतात बरं का. असं दंभाला काय होतं, कीर्ती होते. पोट भरे, लोकांनी त्याला खायला चांगलं आणून दिलेलं असल्यामुळे पोटे चांगलं भरतं. मानी जन, लोक येऊन पाया पडतात, सन्मान करतात, पैसाडकार येतात, हे सगळं चांगलं होतं. पण हे सगळं कुठपर्यंत, दंभ उघडा पडत नाही तोपर्यंत. आणि दंभ उघडा पडला की हे सगळं बंद होतं, जोडेच मिळतात. विठ्ठल संसाराच्या दृष्टीने कीर्ती झाली, पोट भरलं, नावलौकिक झाला तरी देव भेटत नाही. स्वहित साधन नव्हे काही. तुकाराम मला सांगतात, दंभानं स्वतःच हित साधता येत नाही, म्हणून हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, हित करून घ्यायचं असेल दंभ बाजूला ठेवा. मी कशा करता हे बोलायला लागलो, काही लोक भक्ती करतात पण दंभानं भक्ती करतात, त्यांना तुकाराम महाराज भाग्यवान म्हणत नाहीत. आता पुढे चला, काही लोक भक्ती करतात, खरीच भक्ती करतात, पण खरी भक्ती करीत जरी असले तरी भक्ती थोडी करायची, संसार देवाच्या जवळ भरपूर मागायचा, असे काही लोक असतात बरं का. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. सगळा संसाराचा पसारा आवडत असल्यामुळं माझा संसार चांगला चालावा याच्याकरता देवाची जर भक्ती केली, त्यालाही तुकाराम महाराज भाग्यवान म्हणत नाहीत. मग काय करावं लागतं, भक्ती करावी लागते. पहिली गोष्ट दंभानं करू नये, दुसरी गोष्ट खरीच करावी लागते आणि खरी केलेली भक्ती निष्काम भावाने करावी लागते. आणि मनामध्ये भक्तीचा जिवंत झरा असावा लागतो, तेव्हा तो भाग्यवान आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे काय, जिवंत झरा. पाण्याचा जिवंत झरा असला तर तिथे माणसं जिव्हाळ्याची भाषा बोलतात बरं का. एक पाण्याची टाकी बांधली, त्याच्यामध्ये 2 लाख लिटर पाणी असतं, जिव्हाळा म्हणता का त्याला, त्याला जिव्हाळा म्हणत नाही. आणि एखादा चलमा असतो लहानसा, त्या चलम्यामध्ये वाटीभरच पाणी असतं, पण वाटीभर पाणी काढलं की उपसा केला की पुन्हा निघतच राहतं. तिथं मात्र जिव्हाळ्याची भाषा. जिव्हाळा जिथं आहे तिथं देखावा नसतो, आणि जिथं देखावा आहे तिथं जिव्हाळा नसतो. हा विचार लक्षात घ्या. असा भक्तीचा जिव्हाळा, जिवंत झरा ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये आहे, तो जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्तीचा जिव्हाळा जाणणारा तोच दैवाचा पुतळा, तोच भाग्यवान आहे. आणि तो भाग्यवान असल्यामुळं मला आवडतो, माझ्या मनाला येतो. दुसरा भक्तीचा जिव्हाळा न जाणणारा भले पंडित असेल, शहाणा असेल, माझ्या मनाला येत नाही.